श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 32. नवनाथांचं वर्णन. सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्ती. नवनाथांचा वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला, महाप्रभू, नवनाथ या नावानं प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असं मी ऐकलं होतं. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचं नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखं वाटलं. त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होतं. ते अत्यंत आनंदानं म्हणाले, श्रोत्यानो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानंच शुभफल सिद्ध होतं. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचं स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णानं उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसंच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावानं जाणलं जाणाऱ्या नवनारायणांचं स्मरण केलं. ऋषभ चक्रवर्तींना 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशानं जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. त्यांची नावं कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, दुर्मिल, चमस, करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणाने धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपानं पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावानं जन्मला. अंतरिक्ष जालंधर नावानं जन्मला. त्यांच्या शिष्य रूपानं प्रबुद्ध कनिफा या नावानं जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावानं जन्मला. अविर्होत्र हा नागेशनाथ या नावानं जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावानं जन्मला. चमस रेवणनाथ रूपानं आणि कारभाजन गहनीनाथ या नावानं जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचं वीर्य पडलं. त्यातून अनेक ऋषी जन्मास येतील असं व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितलं होतं. उपरिचर नावाचा एक पशु होता. त्यानं एकदा उर्वशीला पाहिलं आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचं वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडलं. ते एका मासोळीने गिळलं. ह्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवानं क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीनं जाळून भस्म केलं. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपानं मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथानं जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधर नाथांचा आविर्भाव झाला. रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला. एकदा थोडं ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडलं आणि ते भक्ष समजून नागिणीनं खाऊन टाकलं. त्या योगानं ती नागिण गर्भवती झाली. त्याचवेळी जनमेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपवलं गेलं. त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्यानं त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ देशसंचार करत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत. एका वांझ स्त्रीनं मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिलं, परंतु त्या स्त्रीनं ते अविश्वासानं उकिरड्यावर फेकून दिलं. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेनं त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचं अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकलं. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भगीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपलं भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवलं. त्याचवेळी सूर्याचं तेज त्या पात्रात पडलं ते महर्षींना कळालं. त्यांनी ते पात्र तिथं सांभाळून ठेवलं. भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचं नाव भर्तरीनाथ असं पडलं. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचं वीर्य द्रवित होऊन खाली पडलं. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडलं. त्या कानातूनच
प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्यानं जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्यानं या नाथाचं नाव कर्णकनिफा असं पडलं. गोरक्षकानं संजीवनी मंत्राचा जप करत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्यानं जीवन प्राप्त झालं आणि त्यानं गहनीनाथ या नावानं अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपलं स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवलं आणि अंश अवतारानं नवनाथ रामरूपानं पृथ्वीवर जन्म घेतला. धर्मसंस्थापनेचं महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला. त्यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशावतार आहेत असं आपण सांगितलं. नवनाथ आणि नवनारायण यांच्यामध्ये काही फरक आहे का? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीनं पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं आणि म्हणाले, श्रोत्यानो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचं स्वरूप मीच आहे. देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंश मात्र असतात. त्या अंशमात्र संकल्पांना थोडंफार स्वातंत्र्य असतं. हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीनं बांधलेल्या गायीस चरण्यासाठी जेवढं स्वातंत्र्य असतं तसंच आहे. तसंच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात. त्यांचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं हे अंशावतारातलं कार्य असतं. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचं कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. त्यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तीसाठी